मराठवाड्यातील बीड या नगरात आई महोत्सव या नावाच्या सांस्कृतिक पर्वास नव्यानेच प्रारंभ झाला. या महोत्सवात प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 20 व्याख्यानं झाली. प्रत्येक व्याख्यानाला सुमारे 20-25 हजार श्रोते जमत. हे सगळं नवलपूर्ण होतं. महापुरुषांच्या जीवनाचे भाष्यकार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थीप्रिय कुलगुरू असा पूर्वसंदर्भ लाभलेले एक प्रबोधनकार प्राचार्य भोसले अनेक विषयात रमले आणि रंगले सुद्धा. आजच्या व्याख्यानाचा विषय आहे यासाठी बोलणे, ऐकणे. बंधू भगिनींनो, व्याख्यान प्रकाराविषयी माझी स्वतःचीच धारणा खरं बदलत चाललेली आहे. लहानपणी मला व्याख्यानांची गोडी होती. नवल्यांच्या वयाचा जेव्हा मी होतो तेव्हा तर व्याख्यान या प्रकारामध्ये मी कमालीचा रमलो होतो. व्याख्यान हे प्रबोधनाचं एकमेव साधन तेव्हा मानलं जात असे. म्हणजे माझ्या विद्यार्थी दशेत पुणे शहरामध्ये मी जेव्हा शिकत होतो तेव्हा व्याख्याना व्यतिरिक्त लोकजीवनाचं संस्करण करणारं एकही माध्यम शासनाच्या किंवा समाजाच्या हाती नव्हतं. आता एवढी माध्यमं झाली आहेत की व्याख्यानाला सगळ्यात गौण स्थान त्यामध्ये दिलं जातं. घराघरामध्ये टीव्ही बसला आहे. टीव्हीवर बरंच काही दिसतं आहे. कळण्याचा आणि दिसण्याचा तसा कसलाही संबंध नव्हता, नाही आणि नसेलही. फक्त बघत राहणं एवढंच राष्ट्रीय कार्य समजून आपण पाहण्याचं काम करीत असतो. परंतु पूर्वी टीव्ही नव्हता. चित्रपटाला सुद्धा प्राधान्य नव्हतं. मी माझ्या आयुष्यामध्ये गेल्या 50 वर्षात एकही चित्रपट पाहिला नाही आणि तरीही माझं नुकसान झालं नाही हे सांगताना मला अतिशय हर्ष होत आहे. अलीकडची पिढी ही मला वाटतं चित्रपटावर प्रेम करणाऱ्यांची आहे. बिघडत काहीच नाही. शेवटी या मुलांना सुद्धा कळेनासं झालंय की करायचं काय. हे काहीतरी करण्यापेक्षा बसून राहणं चांगलं आणि एका दिशेनं पाहणं चांगलं. आणि हे करायचं असेल तर टीव्ही किंवा चित्रपट याखेरीज दुसरं माध्यमच उरलं नाही. आणि अशा स्थितीमध्ये या युवकांना, या युवतींना, या कुमारांना, या मुलामुलींना एका छत्राखाली, एका मांडवामध्ये आणून एखाद्या विचारानं प्रभावित करण्याचे प्रयोग करण्याच्या मनस्थितीमध्ये समाजामधले किती लोक असतील हा खरा प्रश्न. मी स्वतः ठरवून प्राध्यापक झाल्यामुळं आणि प्राध्यापक झाल्याबद्दल यत्किंचितही पश्चाताप कधीच न वाटल्यामुळं सातत्यानं हे काम करीत आहे. Sample complete. Ready to continue?